नमस्कार. मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. कामैस्ते ते हृतज्ञानः प्रपद्यन्ते न्यदेवताः तं तं नियम अमास्थाय प्रकृत्याः नियतः स्वया. आणि हे अर्जुना, विषयासक्त पुरुष तै त्या कामैही भोगांच्या इच्छेद्वारा हृतज्ञानः, ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे, ते तर स्वया प्रकृत्या, आपल्या स्वभावाने, नियताः, प्रेरित होऊन, तम त्या नियमांचा आस्थाय, अंगीकार करून, अन्य देवतांना प्रपद्यन्ते, भजतात म्हणजे पूजतात. परमेश्वर म्हणतात, त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचं ज्ञान हिरावून घेतलं आहे, असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. यो याम्यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य अचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. इतर देवतांविषयी श्रद्धा स्थिर करण्याविषयी परमेश्वर म्हणतात, यहा जो भक्त, सकाम भक्त, याम ज्या तनुम, देवतांच्या स्वरूपांची, श्रद्धेने, अर्चितुम, पूजा करण्याची, इच्छा करतो, तस्य त्या भक्तांच्या, श्रद्धेला, ताम एव, त्या देवतेच्या बाबतीतच, अहम, मी, अचलाम, स्थिर, विदधामी, करतो. म्हणजेच परमेश्वर म्हणतात, जो सकाम भक्त, की जो ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो, त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. अर्थात ज्या देवतेच्या पूजेसाठी जो नियम लोकांत प्रसिद्ध आहे, त्या नियमाला धारण करून जो पूजा करतो त्यांचं. तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततात कामान मय्येव विहितान हितान. इतर देवतेंच्या उपासनेचं फल सांगताना परमेश्वर म्हणतात, 6 आणि तो पुरुष तया श्रद्धया, त्या श्रद्धेने, युक्त होऊन, तस्य, त्या देवतेचे, आराधनम इहते, पूजन करतो, च आणि, ततः, त्या देवतेपासून, मया एव, माझ्याद्वाराच, विहितान, विधान केले गेलेले, तान कामान, ते इष्टभोग, ही निस्संदेहपणे, लभते, प्राप्त करून घेतो. म्हणजेच तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरवलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवतो. भक्तीचा महिमा इथे परमेश्वर सांगतात. अंतवत्तु फलम तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान देव यजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. इतर देवतांच्या उपासनेचे फल नाशवान असल्याचे सांगून आपल्या उपासनेचे फल आपली प्राप्ती आहे असे सांगताना परमेश्वर म्हणतात, आणि हे अर्जुना, परंतु तेषां, त्या, अल्पमेधसाम, अल्पबुद्धीम असणाऱ्या माणसांचे, ते, फलम, फळ, अंतवत, नाशवंत, भवती, असते, तसेच, देवयजहा, ते देवांचे पूजक, देवतांना, यान्ति, प्राप्त करून घेतात, च, परंतु, मद्भक्तः, माझे भक्त, ते कसेही भजोत, अंती, ते, माम अपि, मलाच, यान्ति, प्राप्त करून घेतात. परमेश्वर म्हणतात, पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते. तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजोत, अंती मलाच येऊन मिळतात.
आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. तैतैः कामैः ऋतज्ञानः स्वया प्रकृत्या नियताः तं तं नियम आस्थाय अन्यदेवताः प्रपद्यन्ते. Those who are deprived of their knowledge by various desires are swayed by their inherent nature and worship other deities, observing different rules and rituals. यः भक्तः याम्यां तनुं श्रद्धया अर्चितुम् इच्छति तस्य ताम् एव श्रद्धाम् अहम् अचलां विद्धामि. Whatever form of the deity a devotee desires to worship with faith, I make him firm in that faith. सः तया श्रद्धया युक्तः तस्याः राधनम् इहते च ततः मया एव हि विहितान् तान् कामान् लभते. Endowed with the faith, he worships the particular deity and obtains his desired objects as ordained by me alone. तु तेषाम् अल्पमेधसां तत्फलम् अन्तवत् भवति. देवयज्ञः देवान् यान्ति, मद्भक्तः माम् अपि यान्ति. But the fruits accrued to these people of meager intellect are perishable. The worshippers of gods go unto them. My devotees come unto me. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. कामैस्ते ते ऋतज्ञानः प्रपद्यन्तेऽन्य देवताः तं तं नियम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया. पार्था, असे जे भोगासाठी आशेनी ग्रासलेले भक्त असतात त्यांच्या ठिकाणी कामाचा शिरकाव होतो. काम त्यांच्या ठिकाणी रहिवास करतो आणि त्या संसर्गामुळे, कामाच्या संसर्गामुळे त्यांच्यातला ज्ञानदीप मिटून जातो, मालवला जातो. आणि जेव्हा ज्ञानदीप मालवला जातो पार्था, तेव्हा त्याच्या अंतर्बाह्य काळोख होतो आणि म्हणून मी त्याच्याजवळ असूनसुद्धा मी दूर झालो आहे असं त्यांना वाटायला लागतं. मग सर्व भावांनी ते अनेक वेगवेगळी देवतांना जी इष्ट वाटतात त्या देवतांची वेगवेगळी पूजा करतात. पण पार्था, हे भक्त जे असतात ते आधीच प्रकृतीच्या अधीन असतात आणि भोग मिळावे म्हणून आणखी ते दीन झालेले असतात. असे हे भोगासक्त विषयांमध्ये गुरफटलेले जे वेगवेगळ्या रीतीने दैवतांची पूजा करतात, वेगवेगळे नियम पाळतात, जे जे आवश्यक ती पूजा द्रव्य जमवतात, यथाविधी कसं अर्पण करावं ते जाणूनसुद्धा ते कर्म करत राहतात. यो यो याम्यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्य अचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. पार्था, जे जे वेगळे वेगळे दैवत असे लोक मनात इच्छा धरून मनोभावे पूजन करतात, त्याची ती इच्छा पुरवणारा मीच आहे हे मात्र ते जाणत नाहीत. सगळ्या देव आणि देवींच्या ठिकाणी मीच आहे असा त्यांना निश्चय त्यांचा कधीच होत नाही. म्हणून त्यांच्या हृदयामध्ये प्रत्येक देवतांच्या ठिकाणी भिन्न भिन्न नाना प्रकारचे भाव ते मनामध्ये ठेवतात. सतया श्रद्धया युक्तस् तस्या राधनमीहते लभते च ततः कामान मय्यैव विहितान् हितान्. पार्था, असे श्रद्धायुक्त होऊन यथायोग्य त्या देवतांची, इच्छित देवतांची, इष्टदेवतांची जे पूजा करतात, त्यांचं उपासना करतात आणि मग त्यांची संपूर्णपणे कार्यसिद्धीस जातं. असे जे जे त्यांनी इच्छिलेलं असतं ते फळ त्यांना लाभतं. पण हे लक्षात ठेव की ती सगळी जे काही फळं असतात ती सकळ फळं ही माझ्यापासूनच त्यांना मिळतात, हे तू ठामपणे जाण. अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्तल्प्यमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. असे जे भक्त असतात, जे कल्पनेने गुंतलेले असतात, ते मला जाणत नाहीत
पूर्णपणे मला कधीच जाणत नाहीत आणि म्हणून त्यांना जे त्यांच्या इच्छिलेलं कल्पित असं फळ मिळतं ते स्वाभाविकपणेच नाशिवंत असतं. आणखीन काय सांगू पार्था, त्यांचं ते जणू काही संसाराचंच साधन, भवसाधनच ते ठरतं आणि फळभोग जो त्यांना मिळतो ते जणू काही क्षणमात्र पडलेलं स्वप्नच असतं. आता ती चर्चा राहू दे. कोणतंही दैवत असलं पंडूसुद्धा तरी देवतांचं जो पूजन करतो त्याला देवत्व प्राप्त होतं. आणि जे मदभक्त, माझे भक्त तन मन प्राण पूर्ण भावपूर्णपणे माझ्याशी समर्पून माझ्या ठाई एकनिष्ठ असतात, जे सतत नित्य माझंच भजन करतात, ते देहांतीसुद्धा माझ्यामध्येच विलीन होतात, हे तू लक्षात ठेव. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. 7व्या अध्यायातले 20, 21, 22, 23 या श्लोकात परमेश्वर इतर अनेक देवतांना पूजणाऱ्या भक्तांविषयी सांगतात. परमेश्वर म्हणतात की काही मिळवण्याच्या इच्छेने अल्पबुद्धी असणारे लोक, म्हणजे ज्यांना पूर्ण ज्ञान नाही आणि जे सकाम आहेत, काहीतरी मिळवण्यासाठी ते निरनिराळ्या देवतांना भजताना दिसतात. परमेश्वर म्हणतात की त्यांची श्रद्धा खरी असते आणि मी त्याच देवतेमध्ये ती स्थिर करतो. त्या श्रद्धेचे फळ म्हणून त्यांना इच्छित गोष्टीही मिळतात, पण ते फळ नाशिवंत असते. त्या उलट जे भक्त केवळ माझी उपासना करतात त्यांना मात्र माझीच प्राप्ती होते. आता इथे आपल्याला समाजात जर बघितलं तर श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने अनेक नवीन नवीन देवता, नवीन नवीन व्रत, नवीन विधी उत्पन्न होताना आपण बघतोय. काही देवता लक्ष्मी देतात, तर काही आरोग्य, काही संतती, तर काही समृद्धी, असं वेगवेगळे समज प्रचलित झालेले आहेत. इथे पूर्ण ज्ञान नसतं, पण तरीही पूर्ण श्रद्धेने ते भक्त जे अल्पबुद्धी असतात, ज्यांना त्याचं ज्ञान नसतं पण पूर्ण श्रद्धा असते, तिथे त्या ठिकाणी ती श्रद्धा खरी असल्यामुळे त्याचे इच्छित फळ ते निश्चित प्राप्त करतात. तात्पुरता तो भक्त आनंदीही होतो, पण तो आनंद हा कायमस्वरूपी नसतो. पण त्या उलट ज्ञानप्राप्ती झालेले भक्त हे जाणतात की फक्त वासुदेवच आहे आणि कायम त्यालाच भजत राहतात. ते त्याच्याशी युक्त होऊन अत्युच्च स्वरूपाचा, जो कधीही नाश न होणारा असा कायमस्वरूपी परमानंद आहे, त्याच्यात ते स्थित होतात. पुढे परमेश्वराने स्वतःचा महिमा, ते जाणणाऱ्यांचं महत्त्व आणि न जाणणाऱ्यांचे परिणाम, हे सगळे पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलं आहे, ते आपण पुढे पाहूया. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.